वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। आज तोही दिवस आहे, दुःखाचा दिवस आहे मुंबईकरता आणि महाराष्ट्राकरता। पण आज संविधान दिवसही आहे, ज्यातनं आम्हाला खूप काही शिकायचं आहे आणि खूप काही पुढे जायचं आहे। सर, पेपरमध्ये बातमी आलेली आहे की शिंदेना सीएम करणार म्हणून शब्द दिला होता, असा बीजेपीने दिला होता, असं म्हणणं आहे। बार बार आप कल से यही बात कर रहे हैं। कालपासून तुम्ही वारंवार या विषयाला मीडिया म्हणून डायव्हर्ट करताय। आम्ही सांगितलं आहे की एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा बसून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा निर्णय करतायत। शेवटी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं सरकार येणार आहे आणि मजबूत सरकार असणार आहे। महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो। पण असं आहे की काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार करून महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्याचं काम काही मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या नावाने करतायत। त्यामुळे थोडं जरा थांबावं लागेल। व्यवस्थित महाराष्ट्राचं सरकार येणार आहे, व्यवस्थित सर्वांना न्याय देणारं सरकार येणार आहे। आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य विचार करूनच सर्व गोष्टी करणार आहे। त्यामुळे कुठलेही फाटेफुटे न काढता हे झालं, ते झालं, हे केलं, ते केलं, कृपया याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करू नये। मनानं मागच्या वेळी आकडा मोठा असताना देखील मुख्यमंत्रीपद तुम्ही देऊ केलं, एक कार्यकर्ता म्हणून किंवा भाजपचा प्रदेशाध्यक्ष, भाजपची सगळी भूमिका म्हणून आता वाटतं की शिंदे देखील थोडंसं मोठं मन करून पुन्हा एकदा केंद्र नेतृत्व दिलं पाहिजे। मी कुणालाही सल्ला देणार नाही कुठलाही, पण प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटतं, ते साहजिक आहे। त्याची कल्पना आपण करू शकतो की मी वारंवार सांगितलं, भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, का वाटणार नाही? एकनाथजीच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी व्हावे, अजितदादाच्या कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा व्हावे। शेवटी आपापल्या कार्यकर्त्याच्या भावना ते व्यक्त करतात आणि भावना व्यक्त करणं काही चूक नाही आहे। त्यामुळं मला कुणालाही आळा बसवायचा नाही आहे। पण महायुती ही मर्यादित पद्धतीने टिकवण्याकरता, चांगल्या पद्धतीने टिकवण्याकरता, उत्कृष्ट पद्धतीने टिकवण्याकरता असे कुठलेही विधान योग्य नाही जी महायुतीला डॅमेज करेल। महायुतीमध्ये आम्ही निवडून आलो आहे, महायुती पुढे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।